परमपूज्य गुरुदेव, चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती, वंदनीय भगवान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आज विशेषत्वाने हा धोंड्याचा महिना आहे, अधिक महिना म्हणतो आपण त्याला. परमपूज्य मोजरकर महाराज पेजवर हे लाईव्ह प्रसारित होत आहे. कारण हा जो आम्हाला संधी उपलब्ध करून दिली असे श्रीमान पुरुषोत्तम दादा भैसकर यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. तसेच श्रीमान त्यांचे चिरंजीव ज्ञानराज भैसकर यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आमच्या साथीला श्रीमान तबलावादक चंद्रशेखर वाटकर आहे आणि हार्मोनियमला लोकेश पाटील आहे. त्यानंतर आमचे सहकारी मित्र आहेत अनुजजी गायकवाड. त्याच्यानंतर हे आमचे आकाश दादा मेश्राम हे सुद्धा आमच्या सोबत आज आलेले आहेत. आणि मी या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. एक ओवी आहे, महाराजांनी लिहिली, संत संगती ज्यास लाभली त्याची दुर्दशाच पळाली, कर्तव्य फळे उमगू लागली जीवनाची. असे मोजरकर महाराज फार महान संत होऊन गेले. कारण त्यांच्या वाणीमधून एकनाथी भागवत आहे. हे फार महत्वाचं. महाराजांनी सांगितलं की तुम्ही 7 दिवस हे भागवत मोजरीला करा. तर बाबाजींनी त्यांनी तिथे 7 दिवसाचा कार्यक्रम झाला. पण त्याच्यानंतर सतत 15 वर्ष झेंडा चौक नागपूर येथे त्यांनी सतत 15 वर्ष या भागवताचा आस्वाद लोकांना दिला आणि सुंदर असं पटवून सांगितलं. एकनाथी भागवत कसं असते ते त्या सगळ्या लोकांना पटवून सांगितलं. आणि असे आमचे महान संत आपल्यामधून, त्यांच्या नावाने हे फेसबुक आहे, त्या फेसबुक वरून हे लाईव्ह कार्यक्रम सुरू होत आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाश, नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाश, नमो आद्य रूप अनंता परेश, नमो आद्य रूप अनंता परेश, नमो सद्गुरु
हे होऊन गेले. आता पुढे पाहिजे सुधारलेले. इच्छा कर्तव्य लाभती फळे सर्व काही. कारण ग्रामगीतेमध्ये भजनाला अनुसरून ओवी लिहिलेली आहे. त्या ओवीचा वापर करून आपण या भजनाकडे वळू. सुख पाहुनी दुसऱ्याचे झुरता, कान दुःखात सामील होता. कान दुःखात सामील होता. दुःख दुसऱ्याचे झुरता, दुःख पाहुनी दुसऱ्याचे झुरता. दुःख पाहुनी मजुराचे खावे, आणि मजुराचे खावे, तरी त्याची साहेब भावे, तरी त्याची यासाठीच यासाठीच पाहिजे का सत्ता, यासाठीच पाहिजे का सत्ता. कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता. कोणीतरी आला उपवासी, कोणीतरी आला उपवासी, झिडकारोनी याडका त्यासी, झिडकारोनी याडका त्यासी. महाराजांनी या कार्यामध्ये कोणी आपल्या घरी आला त्याला उपाशी पाठवू नका असं महाराज म्हणतात. कोणीतरी आला उपवासी, कोणीतरी आला उपवासी, झिडकारोनी याडका त्यासी, झिडकारोनी याडका त्यासी. सांगा काय, सांगा काय, सांगे धर्मगीता, सांगा काय, सांगे धर्मगीता. कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील दोष कुणाचे माझा, हा दोष कुणाचे माझा. कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता. आम्ही म्हणतो सारे भाऊ भाऊ, आम्ही म्हणतो सारे भाऊ भाऊ, मग सर्व वाटून कान भाऊ, मग सर्व वाटून कान भाऊ. आम्ही म्हणतो सारे भाऊ भाऊ, मग सर्व वाटून कान घेऊ. हे समजायला, हे समजायला पाहिजे आता, हे समजायला पाहिजे आता. कान दुःखात सामील होता, 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 कान दुःखात सामील होता. येऊ नका गळे हो शंका, येऊ नका
ऐका बोल फुले हे आता ऐका बोल फुले हे आता कान दुखात ओ एक साथ रहा महाराज म्हणतात आपण म्हणतो देश बिघडला, हा बिघडला, तो बिघडला, पण महाराज काय म्हणतात भजनामधून, आपण या भजनामधून ऐकू. कारण बरेचसे भजन आहे महाराजाचे, पण महाराजाच्या भजनामधून एका एका शब्दाचा म्हणजे हा प्रखर बाण आहे. शब्दाकडे लक्ष देता. कारण माझं सगळ्यांना विनंती आहे, जे फेसबुक बघत असेल त्यांना विनंती आहे की शब्दाकडे लक्ष द्या. महाराज काय म्हणतात, बिगड़ा देश नहीं है मेरा बिगड़े खुदा है हमको नहीं जाते हैं हम उसमें बाबा, नहीं जाते हैं हम उसमें. नहीं जाते हम उसमें, नहीं जाते हम उसमें. शराब छुआ पर निंदा पर, शराब छुआ पर निंदा पर, मर के जाए खुशी से बिगड़े हमको देशामध्ये हा कोरोना जो रोग आला,
शाळा बंद पडल्या पण महाराजांनी हे भजनात केव्हा उल्लेख केला हे लक्षात घ्या कारण महाराजांचं जे काही वाङ्मय आहे ते आजच्या धर्तीला अवलंबून आहे लिखने पढ़ने को है सारा नहीं जाते पढ़ने को नहीं जाते पढ़ने को चबूतरों पर बैठे बैठे चबूतरों पर बैठे बैठे मारे मक्खी हंसी से बिगड़े भजनाच्या ठिकाणी फार माणसं कमी पण नाच गाण्याच्या ठिकाणी भरपूर जमाना त्या पद्धतीत आपण महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे नहीं रमते हम उसमें नहीं रमते हम उसमें गड़िया दास कहीं क्या करना गड़िया दास कहीं क्या करना योग्य दोष किसी खुदा भी हम देशामध्ये अनेक अशा गोष्टी आहे कारण आपले हिंदू खतरे में है मुसलमान खतरे में है ऐसे जो लोग बोलते हैं महाराज जी ने ये भजन में लिखा है मैं वो आपके सामने प्रस्तुत करता हूं क्योंकि मस्जिद भी एक भगवान का रूप है और मंदिर भी एक भगवान का मंदिर है क्योंकि वो सब अपन एक है भाई भाई है लेकिन अपन आपस में झगड़ते हैं महाराज जी ने लिखा है वो मैं आपके सामने प्रस्तुत करता हूं मस्जिद में भी है खुदा और मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी राम है दोनों नहीं श्री बोलता भैया पल उसने बकरी को लिया एक ने गैया पाली दूसरे ने बकरी को लिया अरे एक हजरत बन गया एक हजरत बन गया एक बन गए शाम
एक ने संग फूका दूसरे ने भाग दी एक ने संग फूका एक ने संग दूसरे ने भाग दी दोनों का मतलब ये है दोनों का मतलब ये है सेवा और सलाम है दोनों में भक्त करो श्री गुरु का नाम है दोनों में बात करो श्री गुरु का नाम है दोनों में बात करो श्री गुरु का राधा बंधु होय ओंकार का स्वरूप होय ये दोनों भी साथ है अल्लाह भी वही है ओंकार भी वही है सिर्फ नाम अलग अलग है अल्लाह का वही रूप है ओंकार का जो स्वरूप है नाम चाहे हो दोनों का विस्तार ये है दोनों भवन का नाम दोनों मेरी बात श्री भवन का नाम दोनों मेरी बात श्री भवन कारण गुरुजी बाबांनी दुसरे बोलले समाजाला एक केलं कारण स्वातंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्याचा जेव्हा लढा झाला महाराजाचं एवढं मोठं बलिदान आहे पण महाराजांची कुठेच ओळख नाहीये महाराजांनी जे काम केलं स्वातंत्र्याकरता ते काम अजूनपर्यंत तरी बऱ्याचशा लोकांनी केलं पण महाराजांनी अनेक कामं केली कारण जीव राष्ट्रीय हे त्यांच्या भजनातून पेटलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी महाराजाची भारतरत्न म्हणून अजूनही त्यांना द्यायसाठी वेळ लागत आहे मित्र मी तुम्हाला हात जोडतो सरकारला सुद्धा हात जोडतो की तुम्ही बऱ्याच लोकांना भारतरत्न पदवी दिली कोणत्या खेळाडूला दिली कोणत्या गायकाला दिली पण असा महान संत होऊन गेला राष्ट्रसंत तुकडोजी बाबा संत गाडगे बाबा अरे पायाची म्हणून जमा करणारा संत गाडगे बाबा पंढरपुरामध्ये सगळ्यांना म्हणतात काय करायचे आणि तेच काम तुकडोजी बाबा करायचे तर माझी हात जोडून विनंती आहे की आपण भारतरत्न द्यावं माझी सरकारला विनंती आहे तुकडे जोडे मरी के रखना भूल है मरी के रखना भूल है दोनों ठिकाने एक है दोनों मेरी बात मेरी भूल जाना है दोनों मेरी बात मेरी भूल कारण दिवाळीमध्ये आपल्या हिंदू लोकांचा सण येतो आणि त्याच महिन्यामध्ये रमजान ईद येते पहा रमजान मध्ये काय राम आहे दिवाळीमध्ये
अली आहे. अली हे मुसलमानाचं नाव आहे. हैदर अली ऐसा है अली, वो अली मोहम्मदियन में जाता, लेकिन राम हिंदू में आता. लेकिन देखो कैसा एकजुट बनाई है उसने. एकाच वेळ दिवाळी आणि रमजानी. हे दिवाळी में है अली, हो दिवाली में है अली, रमजान में भी राम है. फिर झगड़े का क्या काम, फिर झगड़े का क्या काम, झगड़े का क्या काम. जे या मुजरकर दादा मुजरकर महाराज यांच्या पेजवरून लाईव्ह कार्यक्रम होत आहे. जे पाहत असेल त्यांना धन्यवाद, जे नंतर पाहतील त्यांना सुद्धा धन्यवाद. पण मी पुरुषोत्तम दादांना, कारण त्यांनी आम्हाला हा योग आणून दिला की दादा, बरेचदा त्यांचे फोन आले. मी म्हटलं दादा मी शेतकरी माणूस, शेतकऱ्याला मला वेळ मिळाला त्यासाठी. पण आमचे मित्र चंदूभाऊ वाटकर हे सुद्धा एक बिझनेसमॅन आहे, त्यांचा धंदा आहे. आमचे लोकेश भाऊ यांची सुद्धा चारचाकी गाडी आहे, त्यांचा सुद्धा धंदा आहे. त्यांचं सगळ्यांचं पाहून मला थोडासा वेळ झाला तुमचा कार्यक्रम द्यायला, तर मी तुमचं आभार मानतो. एक तर आमचे, मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे आम्ही सगळे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वावरत असतो, असे आमचे इंजिनियर गुरुवर्य इंजिनियर भाऊसाहेब तुटे यांनी गीत लिहिलेलं आहे. पण याच्यामध्ये पूर्ण शेतकऱ्याची दशा दाखवली आहे. कारण शेतकरी हा देशाचा राजा आपण म्हणतो, परंतु त्याचे आज काय हाल आहे, कितीतरी आत्महत्या झाल्या आजपर्यंत, त्याच्यामध्ये वर्णन आलंय. असे आमचे इंजिनियर भाऊसाहेबांनी हे गीत लिहिलेलं आहे. कारण लाचार बाप कसा होतो, त्याला काय वेदना होतात, त्याचं पिकत नाही. यावर्षी तर आता पोट राहिले तुम्ही, सोयाबीन गेलं, कापसाचे बोंड खालून काळे आले, काय कापूस होईल, काय शेतकऱ्याची दशा समोरील काम कसं करावं, हे याच्यामधून वर्णन आहे, ते मी आपल्याला गायतो. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज सजळो, विश्वा माझी आयोगे. अंगामध्ये घेऊन या जन्माचा ताप, शेतामध्ये तिसरा राबे मा बाप.
महाबाप शिकामधी तिसरात राबे महाबाप शिकामधी तिसरात राबे महाबाप कापसाले पिकवणी अंगी नाही पाणी हे आटून गेलं रगत सार झाली दमटोडी कारण या देशात कष्ट करायची किंमत नाही या कडव्यामध्ये वर्णन झालेलं आहे कापसाले पिकवणी अंगी नाही पाणी आटून गेलं रगत सार झाली दमटोडी ही प्रत्येकाच्या गळी ही प्रत्येकाच्या गळी ही सोनियाचा गोबर कामधी विसरात राबे महाबाप कामधी विसरात राबे महाबाप कामधी विसरात राबे महाबाप कारण महाराज म्हणायचे हा देशाचा कणा शेतकरी आहे महाराजाला कारण पुतळे लावल्यांनी त्यांचं नव्हतं जमत कारण पुतळे हे कोणी लावतात बघा पण ज्या दिवशी हा शेतकरी सुखी होईल त्या दिवशी हा देश उन्नतीच्या मार्गाकडे जाईल हे महाराजांचं कारण जी ग्रामगीता लिहिली आहे ग्रामनाथाला कारण ग्रामगीता वाचते शहरवाले पण शेतकऱ्याला जरासाही वेळ नाही तो केव्हा वाटेल त्यांना समजून सांगणारी अपुरी आहे म्हणजे महाराजांनी ग्रामगीता लिहिली कशासाठी महाराजाला जेव्हा शांतीने जब किसानों की देखो भलाई मैंने खुशियां मनाई कारण महाराजाचं मोठं धीर होता शेतकऱ्यामध्ये तेव्हाच महाराजाला शांती मिळेल की हा शेतकरी चांगल्या उंच पदावर जावं एक बहीण झाली उपवर सांगे माय माय बाप म्हणे काय करू घरी नाही सोय कारण ही प्रत्येक घरची व्यथा आहे कारण मुलगी लग्नाला आली तिचा विचार असतो आई वडिलांच्या मागे आणि नापिकीच्या काळात कसं करा हा विचाराने तो भाऊ आपल्या आईला सांगतो बहीण झाली उपवर सांगे माही माय बाप म्हणे काय करू घरी नाही सोय हुंडा घेण्यासाठी उभे जागो जागे सापडू शेतामध्ये विसरात राबे महाबाप शेतामध्ये विसरात राबे महाबाप शेतामध्ये विसरात राबे महाबाप माया शिक्षणाले अर्ध हिकलवर माया शिक्षणाले अर्ध हिकलवर पोटामध्ये भूक घेऊन खाये तो भाकर हे माया शिक्षणाले त्या हिकलवर पोटामध्ये भूक घेऊन खाये तो भाकर
शंकराचं वरदान आहे कारण शंकरजी सुद्धा हे भोळे होते ओ सीधा साधा भोळा बाळा सीधा साधा भोळा बाबा कधी नाही केलं पाप सीतामढी दिसरात राबे महाबाप सीतामढी दिसरात राबे महाबाप सीतामढी तेव्हा होईल जवानाची किसानाची तेव्हा होईल जवानाची किसानाची जय कसं किसान वावरात मरून राहिला आणि जवान सीमेवर मरून राहिला त्याची अजून कदर नाही असं या कडव्यामध्ये वर्णन झालेलं आहे अरे कवा होईल अरे कवा होईल जवानाची किसानाची जय जीवनात दुःख मोठो पदोपदी हे कवा होईल जवानाची किसानाची जय जीवनात दुःख मोठो पदोपदी भय कोणी नाही कोणी नाही करत कष्टाचं मोठं माप कोणी नाही करत कष्टाचं मोठं माप सीतामढी दिसरात राबे महाबाप सीतामढी दिसरात राबे महाबाप सीतामढी दिसरात राबे महाबाप शेवटचं एक कडवं आहे आमचे आदरणीय इंजिनियर भाऊसाहेब खोटे त्यांनी हे पूर्ण गाणं लिहिलं आहे त्याचा साथ शेवटच्या कडव्यामध्ये आहे धन्यवाद द्यावे किती तुला राष्ट्रसंता हे धन्यवाद द्यावे किती तुला राष्ट्रसंता रामनाथाले अर्पिली रामदूता भाऊ घडेल किंवा शासनाची लोक भाऊ घडेल कधी शासनाची लोक शेतामध्ये दिसणार राबे महाबाप शेतामध्ये दिसणार राबे अंगामध्ये घेऊन या जन्माचा ताप अंगामध्ये घेऊन या जन्माचा ताप शेतामध्ये यानंतर कारण भजन अनेक आहे आपण या जातीचा तो त्या जातीचा कारण सद्गुणाकडे जर जेव्हा पाहतो आपण तर सद्गुण ही जातच वेगळी आहे कारण सद्गुणाकडे सगळ्यांनी जावं धर्म और जात क्या पूछो पूछो तो ज्ञान ही पूछो असं महाराजांनी एका भजनामध्ये उल्लेख केलेला आहे मी ते एक भजन हम तो है सद्गुण के साथी चाहे भंगी हो या ब्राह्मण पण एका विचाराची माणसं आहे कोणीही असो जो बुद्धिवान आहे त्याला आपली जात समजलं पाहिजे असं महाराज म्हणतात कारण ग्राम गीते मधील ओवी आहे संत महंतांनी कथन केले परी ते पुढे विपर्यास झाले मानवात खंड पाडले पाखंडियाने
सदगुण के साथी हमको है, 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 हिंदू बौद्ध जैन सिख पंथी एक रूप से पाती देश विदेश विश्व यह सारा, देश विदेश विश्व यह सारा, सबके साथ ही प्रीति सदगुण के साथी हमको है, सदगुण के साथी हमको है, सदगुण के साथी हमको झूठ बात यारी नाटक सेवी, झूठ बात यारी नाटक सेवी, ये बिचारी अहंकारी ये बिचारी अहंकारी, जिनकी मूर्ति विशोध बने इनकी मूर्ति विशोध बने उसी सदा सुहाती सुहाती, सदगुण के साथी हमको है, 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 सदगुण के साथी। एक ही मानव एक ही ईश्वर एक धर्म की धारा, धारा एक धर्म की धारा, धारा एक धर्म की धारा, एक ही मानव एक ही ईश्वर एक ही मानव एक ही ईश्वर एक धर्म की धारा, धारा एक धर्म की धारा, सबका बंधन तोड़ बनाए, सबका बंधन तोड़ बनाए, यही चाहे मुक्ति मुक्ति सदगुण के साथी हमको है, 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 सदगुण के साथी। मुझसे किसी को नहीं देखे, किसी को नहीं देखे, मुझसे किसी को नहीं देखे, जो मानव की नीति नीति, जो मानव की नीति नीति, जो मानव की नीति, दास सुजना से दिल से, सुजना से दिल से लगा जो जिसे जो भी सदगुण के साथी हमको है, 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 सदगुण के साथी। यानंतर कारण आपला देश आझाद झाला, स्वातंत्र्य मिळालं, परंतु अजूनही आपण पारतंत्र्यात असल्यासारखे आहे, कारण तो सांगते आपण ऐकतो. कारण महाराजांनी अनेक अशी भजनं लिहिली आहे, अंधश्रद्धेवर आहे, हागणदारीवर आहे, ग्राम स्वच्छता अभियान
या विषयावर आहे. कारण 41 अध्यायामध्ये तुम्ही जेव्हा आपण ग्रामगीता वाचतो तेव्हा आपल्याला एक एक ओवीमध्ये वेगळं वेगळं दिसते. तर कारण हे भजनच त्याच्यासाठी आहे. भजनाची चालता परंपरा, भजनाची चालता परंपरा, जना मिळे सत्प्रवृत्तीचा झरा, लोक शिक्षणाचा यापरी दुसरा उपाय नाही सात्विक. आज हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है. बिगड़ा है आज भारत, बिगड़ा है आज भारत, बिगड़ा है आज भारत, यह बात सही है. आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ मनमाने मिले पैसा सबकी बड़ी कहा, मनमाने मिले पैसा सबकी बड़ी कहा, इंसानियत को खोया इस लोभ से महान. सत्ता पे चढ़ बसेंगे, सत्ता पे चढ़ बसेंगे, सत्ता पे चढ़ बसेंगे, यह बात सही है. आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ होकर भी नाच घर में देते नहीं किसे, होकर भी नाच घर में देते नहीं किसे, रखते चुरा चुरा कर हम काज से उसे. होकर भी नाच घर में देते नहीं किसे, होकर भी नाच घर में देते नहीं किसे, रखते चुरा चुरा कर हम काज से उसे. है गुंड जन जमाना, है गुंड जन जमाना, है गुंड जन जमाना, और जाना कहीं है. आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है.
बाबू ने कह दिया था अब लोग पक्ष, बाबू ने, गांधी जी ने, बाबू ने कह दिया था अब लोग पक्ष, अच्छे हो बुरे चुन लो बेईमान बिसर लो। कारण जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस आपण गाफील राहतो, याला द्यायचं की त्याला द्यायचं मत. पण महाराजांनी या कड्यामध्ये वर्णन केलंय, बापूने कह दिया था अब लोग पक्ष, अच्छे हो बुरे चुन लो बेईमान बिसर लो. तब ही भला रहेगा, तब ही भला रहेगा, तब ही भला रहेगा, यह वक्त सही है. आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है. गांधी थे दूरदर्शी मर्मज्ञ बुद्धि, जनता की कद्र भूलने की वह कर्म शुद्धि. धन्यवाद संदीपाल महाराज, आपण आठवण दिली. ते भजन मी सुनतो, मेरा कदम न पीछे जाने कहीं इंसानी था. गांधी थे दूरदर्शी मर्मज्ञ बुद्धि, जनता की कद्र भूलने की वह कर्म शुद्धि, जनता की कद्र भूलने की वह कर्म शुद्धि. टुकड़ियां कहीं भारत, टुकड़ियां कहीं भारत, टुकड़ियां कहीं भारत, अब छोड़ तू ही है. आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है. बिगड़ा है आज भारत, बिगड़ा है आज भारत, बिगड़ा है आज भारत, यह बात सही है. आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है. अब्दुल कारण महाराजांनी, आपण महाराजांचे भजन ऐकले, त्यामध्ये इंजिनियर भाऊसाहेब छोटे यांचं सुद्धा गीत ऐकलं. ते सगळे गीत भरपूर गीत अशी महाराजांनी लिहिली आहे इंजिनियर भाऊसाहेब छोटेंनी. ते एखाद्या दिवशी आम्ही प्रसारित करू, कारण आमचे चंदू भाऊचं सुद्धा तेच म्हणणं आहे, लोकेश भाऊचं सुद्धा तेच म्हणणं आहे. कारण याच्यामध्ये जे गीत आहे, बरेचसे भीमगीत आहे, सावित्रीबाईवर, महात्मा फुलेवर आहे. प्रत्येक महापुरुषाच्या मागे एक गीत लिहिलेलं आहे, हे आम्ही सादर करणार आहोत. पण परमपूज्य मोजरकर महाराज यांच्या फेसबुकवरून आम्हाला जी संधी मिळाली, पुरुषोत्तम दादा बैसकर आमची एकदा मोजरीला पुण्यतिथीच्या वेळेस भेट झाली होती. माझा मुलगा त्यांच्या फेसबुकवर नेहमी राहायचा, तो त्यांच्याशी कॉमेंट करायचा, त्याच्यामुळे हा संबंध आला. आणि त्यांचे चिरंजीव ज्ञानराज बैसकर यांनी सुद्धा आम्हाला हा स्टेज उपलब्ध करून दिला. मी त्यांचे शब्दच्या आभारी आहोत. आणि आपण शेवटल्या क्षणाकडे जाऊ. तर एक कबीराचं एक भजन आहे, ते सादर आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाची सांगता करू.
से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, और पाप से घटे लक्ष्मी, कहे गए दास कबीर। मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, ना खींचे कमान तो कह लगेगा ये तीर। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान माता पिता को कोई न जाने, माता पिता को कोई न जाने, औरत को बहुत मान है। कारण माता पित्याच्या आपण सेवा नाही करत, पण आपल्या पत्नीचं आपण ऐकतो हे संत कबीरांनी वर्णन केलेलं आहे। माता पिता कोई न माने, कोई न माने, कोई न माने। माता पिता कोई न माने, औरत को बहु मान है, औरत को बहु मान है। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया। साधु संत का कोई न माने, साधु संत का कोई न माने, हिजड़े को बहु मान है। कहत कबीरा सुन भय साधु, कहत कबीरा सुन भय साधु, ये पद है निर्वाण रे। आई रे बेईमान दुनिया, ये बना रे दरबार, हरदम बना रे दरबार। टुकड़ा बालक धोकर जोड़े, टुकड़ा बालक धोकर जोड़े, कर दो बेटा मान रे, बना रे दरबार, हरदम बना रे दरबार, हरदम बना रे दरबार। बोलो श्री गुरुदेव की वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, मोजरकर महाराज जी, मोजरकर महाराज की। सगळ्यांना जय गुरु। फेसबुक वरून जे पाहत असेल त्यांना सुद्धा माझा साष्टांग जय गुरु, आणि ज्यांनी नंतर पाहिल त्यांना सुद्धा जय गुरु, आणि मोजरकर दादांना, बैसकर दादांना आणि आमच्या दादांना मी प्रणाम करतो आणि इथेच थांबतो। जय गुरु।